श्रीराम. नामाचं प्रेम का येत नाही? आज इतकी वर्ष होऊन गेली तरी सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास यांच्यासारख्या थोर संतांचं नाव टिकून राहिलंय. याचं खरं कारण असं आहे की त्यांचं नामावर अत्यंत प्रेम होतं. या सगळ्या संतांच्या वचनांवरती आपण विश्वास ठेवतो. त्यांच्याप्रमाणे नामाचं प्रेम आपल्यालाही यावं असं आपल्याला वाटतं. पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही याचा विचार आपण करायला पाहिजे. त्या नामाला उपमा देताना ते अमृतापेक्षाही गोड आहे असं त्यांनी सांगितलंय. नामाला अमृताची उपमा देताना त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असं आपण म्हणतो. मग त्या नामाचं प्रेम आम्हाला का बरं नसावं? तर त्या नामाच्या आड काहीतरी येत असलं पाहिजे हे खास. ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आपल्याला जर ती गोड लागली नाही तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल तर आमच्यामध्येच काहीतरी दोष असला पाहिजे हे खास. नामाचं प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काहीतरी अडचणी सांगतात. कुणाला विचारलं नामाचं प्रेम का येत नाही तर तो सांगतो माझं लग्न झालं नाही, ते होऊन प्रपंच, मुलंबाळ हे सगळं झाल्यावर मला नामाचं प्रेम येईल. पण लग्न करून मुलं बाळ असलेल्या किती लोकांना नामाचं प्रेम लागलंय? कोणी म्हणतो पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचं प्रेम येत नाही. परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचं प्रेम मिळवलंय. कोणी म्हणतो या प्रपंचात बायको, मुलं, आजारपण, शेतीवाडी यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचं प्रेम लागत नाही. तर कोणी म्हणतो प्रपंचात राहून मला आता कंटाळा आलाय, मी आता संन्यास घेतो म्हणजे मला नामाचं प्रेम येईल. तर कोणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो. अशा रीतीने सगळे जण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात. अशा रीतीने सगळे जण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात. मला वाटतं नामाचं प्रेम न यायला खरोखर कारण कोणतं असेल? तर भगवंत हवा असं आम्हाला मनापासून वाटतच नाही. भगवंत हवा असं वाटणं हे खरोखरच भाग्याचं लक्षण आहे. तुम्हाला खरोखरच भगवंत हवा आहे असं वाटू लागलं म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल. श्रीराम.